पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती या ठिकाणी निघत आहे। जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास या ठिकाणी 40 ते 50 हजार प्लस जागांसाठी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची यावर्षी या ठिकाणी भरती निघत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये। आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो कारण की या भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणताही यामध्ये मुलाखत नाही, कोणताही ग्राउंड नाही, उंचीची यामध्ये अट नाही। आपलं यामध्ये डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर आपलं यामध्ये डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो 12,000 ते 29,000 रुपये महिना आपल्याला यामध्ये भेटणार आहे। आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपलं यामध्ये जर सिलेक्शन झालं तर कोणकोणतं काम करावं लागणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। वयोमर्यादा काय आहे, निवड प्रक्रिया काय आहे, आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, कोणकोणत्या पदामध्ये कोणतं काम करावं लागणार आहे, वयोमर्यादा काय, निवड प्रक्रिया काय, फी किती आहे, संपूर्ण माहिती सांगणार आहे। कोणत्या महिन्यामध्ये पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती निघणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरती अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज पडलेले आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि आपला व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघून राहिले हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक ही अशी भरती आहे की यामध्ये आपल्याला कोणतीही मेहनत नाही करावं लागत, कोणतेही यामध्ये ग्राउंड नाही द्यावं लागत, कोणत्याही उंचीची अट नाही, कोणत्याही पेपरचा अभ्यास नाही करावा लागत। डायरेक्ट आपलं यामध्ये सिलेक्शन होते आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर 12,000 ते 29,000 रुपये महिना आपल्याला भेटते। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी ड्युटी आहे एकदम शाही ड्युटी, एक लक्षात ठेवा। सकाळी 10 वाजता ऑफिस उघडते आणि 2 वाजता ऑफिस बंद करून देते, बसलेच राहते, एक लक्षात ठेवा। तुम्ही कोणत्या गावामध्ये, तुम्ही कोणत्या आता गावाखेड्यातले असाल तर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पाहिजे तुमच्या गावातल्या, तर म्हणजे हे जे कर्मचारी बसलेच राहते, एक लक्षात ठेवा। म्हणजे पोटातलं पाणी सुद्धा हालत नाही अशी ड्युटी आहे विद्यार्थी मित्रांनो। मेन म्हणजे कोणताही पेपर नाही, डायरेक्ट आपल्या यामध्ये सिलेक्शन होते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये वयोमर्यादा काय आहे तर यामध्ये पहिली गोष्ट शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास पाहिजे। तुम्ही 10वी पास आहे, 10वी पासवर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येते। आणि वयोमर्यादा यामध्ये 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आले ओपन कॅटेगरीचे विद्यार्थ्यांसाठी। आणि ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे। आणि SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा यामध्ये ठेवण्यात आलेला आहे। आणि फीचा जर आपण विचार केला तर जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फक्त 100 रुपये फी लागते। आणि SC/ST कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया सुद्धा फी नाही लागत। आणि महिला उमेदवार असेल कोणत्याही कॅटेगरीच्या SC/ST OBC EWS ओपन SBC SBC कोणत्याही कॅटेगरी 1 रुपया सुद्धा फी लागत नाही यामध्ये। आणि त्याचबरोबर तुम्ही अपंग असाल म्हणजे PWD कॅटेगरीसाठी सुद्धा 1 रुपया सुद्धा यामध्ये फी राहत नाही, लक्षात ठेवा। तर आपण मोबाईलमधून सुद्धा फॉर्म भरू शकता, एकदम इझी फॉर्म राहते पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा। मोबाईलमधून सुद्धा आपण या ठिकाणी फॉर्म भरू शकता, एक लक्षात ठेवा। जवळपास 10-15 मिनटं लागते फॉर्म भरण्यासाठी, 10 ते 15 मिनटं लागते, लक्षात ठेवा। सायबर कॅफेमध्ये फॉर्म भरल्यापेक्षा आपल्या मोबाईलमधून सुद्धा आपण या ठिकाणी भरू शकता, म्हणजे आपले 100-200 रुपये त्या ठिकाणी वाचते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर फी वगैरे यामध्ये जास्त नाही आहे आणि काही कॅटेगरीला फी नाही आहे, एक लक्षात ठेवा। आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर कोणतं काम करावं लागणार आहे, कोणकोणत्या पदामध्ये कोणतं काम करावं लागणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सर्वात हायेस्ट पद आहे BPMचं, त्याला ब्रँच पोस्ट मास्टर सुद्धा म्हटलं जाते। हे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मधलं वरच्या लेवलचं पद आहे, हाय लेवलचं पद आहे। तर यामध्ये 10वी पासच लागते सर्व पदामध्ये। तर BPM त्याला ब्रँच पोस्ट मास्टर म्हटलं जाते। ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर काम कोणतं करावं लागणार आहे, ऑनलाईन ऑफलाईन लेनदेनचं तुम्हाला काम करावं लागणार आहे। डाक उत्पादन सेवाचं वितरण तुम्हाला करावं लागणार आहे। रेकॉर्ड हँडलाईन डिव्हाइसचं तुम्हाला काम करावं लागणार आहे। मोबाईलचं ध्यान आपल्याला ठेवावं लागणार आहे, ठीक आहे। तर हे काही आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे। आणि पगार यामध्ये 12,000 ते 29,000 रुपये महिना भेटते। त्यानंतरचं जे पद आहे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर आहे, त्याला जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी
ABPM सुद्धा म्हटलं जाते। तर असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टरमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर काम कोणतं करावं लागणार आहे, तिकीट आणि स्टेशनरीची विक्री तुम्हाला करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे, सरकारी योजनाचा घरी घरी जाऊन प्रचार प्रसार तुम्हाला करावं लागणार आहे, हे काही काम यामध्ये राहते। त्यानंतर पगार यामध्ये भेटणार आहे 10,000 ते 24,000 रुपये महिना, ठीक आहे। त्यानंतरचं जे पद आहे डाकसेवकचं पद आहे। डाकसेवकमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर काम कोणतं करावं लागणार आहे, स्टॅम्पची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागते, त्याचबरोबर रेल्वे मेल सर्व्हिस ऑफिसचं छटाईचं काम करावं लागतं। म्हणजे जसं एखाद्यानं समजून जा आता तुम्ही या ठिकाणी पार्सल बोलावलं, ठीक आहे, पोस्टानं एखादं पार्सल बोलावं, कोणाजवळून तुम्ही या ठिकाणी एखादं काही पार्सल विकत म्हणजे काही घेतलं, तुम्ही वस्तू विकत घेतली, तर ते जे पार्सल आहे तर कुठूनही घेतला तुम्ही, दुसऱ्या जिल्ह्यातून म्हणा, दुसऱ्या राज्यातून म्हणा, तर ते पार्सल येते, तर ते जे पार्सल येते ते रेल्वेने येते। एक लक्षात ठेवा, रेल्वेनं आल्यानंतर जे काही जवळपासचं रेल्वे स्टेशन आहे, ज्या पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही ज्या गावातून बोलावलं, ज्या गावापासून जे काही रेल्वे स्टेशन जवळ आहे, तर त्या ठिकाणी जे पार्सल येते आणि तिथं जे विद्यार्थी मिळून डाकसेवक ते पार्सल आणायला जाते, एक लक्षात ठेवा, आणि त्यानंतर तिथं सिग्नेचर करते, त्यानंतर तो आपल्या गावात आणि ते गावात आणल्यानंतर आपल्याला ते पार्सल देते, एक लक्षात ठेवा। असं हे काही काम राहते डाकसेवकमध्ये, ठीक आहे। तर पगार भेटणार आहे 10,000 ते 24,000 रुपये महिना, ठीक आहे। अशा प्रकारे सरकारी नोकरी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे विद्यार्थी मिळून। समाजामध्ये मान सन्मान राहते, एक लक्षात ठेवा। यामध्ये जर आपलं सिलेक्शन झालं ना, समाजामध्ये एवढा मान सन्मान भेटते, एक लक्षात ठेवा, एवढी इज्जत आपल्याला भेटते, एक लक्षात ठेवा। तर चांगली ड्युटी आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची। आता जागांचा जर आपण विचार केला तर 40-50 हजार जागांसाठी पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची भरती निघणार आहे। आता कोणत्या महिन्यामध्ये पोस्ट ऑफिस आहे, मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी म्हणा, ठीक आहे। तर एकच वेळा वॅकेन्सी निघत जात आहे, पण आता त्यांनी यावर्षी काय केलं आहे की वर्षातून 2 वेळा पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची वॅकेन्सी त्यांना काढायची आहे। तर त्यामध्ये सुद्धा त्यांनी जे विद्यार्थी मिळून फेज 1 फेज 2 त्या ठिकाणी दिलेला आहे। फेज 1 म्हणजे पहिली वॅकेन्सी, फेज 2 म्हणजे दुसरी वॅकेन्सी। आता पहिली जी वॅकेन्सी आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची हे 42,000 जागांसाठी पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची 2026ला भरती निघाली होती जानेवारी महिन्यामध्ये। तर त्याच्या ज्या लिस्ट आहे विद्यार्थी मिळून आतापर्यंत 4 लिस्टा लागल्या, जे 2026ची जी भरती आहे, पहिली जी जानेवारी महिन्यामध्ये जे निघाली होती, तर त्याची जी भरती सध्याच्या कंडिशनला ते चालू आहे। आता त्याची 5वी सुद्धा लिस्ट येणार आहे। 5वी लिस्ट आल्यानंतर जे विद्यार्थी मिळून 6वी लिस्ट येणार आहे, नाही येणार आहे आता काही सांगता नाही येत, लक्षात ठेवा। तरी या ठिकाणी 5वी लिस्ट लावणार आहे आणि जून महिन्यापर्यंत त्यांना पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची वॅकेन्सी खतम करायची आहे। त्यानंतर त्यांना जुलै महिन्यामध्ये जे विद्यार्थी मिळून पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची भरती निघणार आहे। तर पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची जी नवीन भरती आहे, तर हे जे विद्यार्थी मिळून जुलै महिन्यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे। जुलै महिन्यामध्ये ही भरती या ठिकाणी निघणार आहे, लक्षात ठेवा। तर आपल्याला संयम ठेवायचा आहे। पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची यावर्षी जे वॅकेन्सी आहे हे जवळपास 40 ते 50 हजार प्लस जागांसाठी निघणार आहे आणि जुलै महिन्यामध्ये आपल्याला भरती निघणार आहे। हे जून महिन्यापर्यंत ही भरती या ठिकाणी संपणार आहे आणि जुलै महिन्यामध्ये नवीन भरती निघणार आहे। आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय